शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव साहेब यांच्या काल जी आम्हाला बातमी कळाली की बाबा जे शिवसेनेचे बाळकडू जे पेरलेलं आहे, या माणसानं आतापर्यंत शिवसेनेचे 37 वर्ष शिवसेनेमध्ये एक निष्ठेनं राहिलेल्या माणसाला आज पक्षाकडून ही वागणूक येत असेल तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना काय करायचं? की आपल्या जिल्हा प्रमुखाला मी उदाहरण देतो, माझी कालची होऊ घातलेल्या जिल्हा परिषद मध्ये परभणी जिल्ह्याचा पक्षाचा कोणताही पदाधिकारी परभणीमध्ये आला नाही. परभणी जिल्ह्याचं एकमेव उदाहरण परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि जिल्हा प्रमुख म्हणून जे माझ्या गावामध्ये सांगता सभा होती, त्या सांगता सभेला जिल्हा प्रमुखांनी जे आक्रमक भाषण केलं, त्या आक्रमक भाषणामुळे मी आज या जिल्हा परिषद सभागृहामध्ये असताना सुद्धा त्याच्यावर जे अन्याय होत असेल तर मग आम्ही पक्षामध्ये राहून काय उपयोगाचं? या कारणास्तव सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे ठरविले आहे. राजीनामा देण्याचं कारण आताच आमचे सहकारी शर्मा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गंगाप्रसाद आनेराव साहेब आम्हाला जसं कळत होते शिवसेनेत, मला वाटतं त्यांचे 35-40 वर्ष शिवसेनेत गेलेले आणि अतिशय आम्हाला सगळ्यांना पारदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनाच काल पदावरून काढलं असं आम्हाला कळलं. आम्ही सगळेच व्यथित झालो आणि व्यथित होऊन आम्हाला वाटायला की पुढच्या काळामध्ये आमच्या देखील असल्या प्रकारचा अन्याय होऊ शकतो, म्हणून आम्ही आज सगळे एकत्र येऊन सामूहिक आम्ही राजीनामे दिलेले. आम्हाला कळलंच पाहिजे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. 35-40 वर्ष संघटनेत घातले. उद्धव साहेबांचा पक्षप्रमुखांचा आदेश सावध मानून त्यांनी काम केलेलं आहे. देण्याच्या मागचं कारण काल जी आमच्या जिल्हा प्रमुखाच्या संदर्भात जी बातमी आली, ती बातमी सर्वांना वाचताच सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना संपर्क करून आज आम्ही सर्वजण पदाधिकारी एकत्र जमून सर्वांनीच असा निर्णय घेतला की आपल्या जर काम करणाऱ्या जिल्हा प्रमुखावर जर अन्याय होत असेल, कुठलंही कारण नसता आम्ही त्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून मी 2013ला चालू झालेला आहे. तेव्हापासून आनेराव साहेबांच्या हाताखाली आम्ही सर्वजण एका जुटीनं कुठलाही संकोच न ठेवता काम करणारे शिवसैनिक या परभणी जिल्ह्यात आनेराव साहेबांसारखा जिल्हा प्रमुख म्हणून 2 वेळेस त्यांना जिल्हा प्रमुख पदाची संधी मिळाली आणि काम करत असताना त्यांच्या माध्यमातून कुठलीही चूक न होता एक छोटेस कारण म्हणून एक मीटिंग मुंबईला न गैरहजर एका मीटिंगला गैरहजर राहिल्यामुळं जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्याचं काम केलं. त्या मीटिंगला आम्ही सुद्धा 4 जण नव्हतो. त्याचं कारण लगनसराई खूप मोठ्या प्रमाणात लगनसराईच्या तारखेत आणि आपल्याच पदाधिकाऱ्याच्या कुठल्या तरी जवळचे लग्न, कोणाच्या तरी घरातले लग्न, ह्या कारणावर आम्ही सगळेजण नाही गेलो. त्याच कारणावरून आपल्या जिल्हा प्रमुख पदावरून कमी करण्याचं काम केलं. मग त्याच कमी करण्याचं मागचं कारण म्हणून आम्ही सर्वजण एकत्र जमून आज आम्ही सार्वजनिक सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि घेतला असं सर्वांच्या वतीनं जाहीर करतो. गेली 40 वर्ष झाले परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये 40 वर्षापासून आपल्या गल्लीपासून ते परभणी जिल्हा परिषद पर्यंत तळागाळातून आपल्या हाडाचं पाणी करून पक्षवाढीसाठी अथक प्रयत्न करणारा एक सामान्य कार्यकर्ता ते परभणी जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख. या माणसाला काल परभणी जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आलं. इथं कुठेतरी एक नवीन पिढी शिवसेनेकडे जॉईन होण्याच्या मार्गावर होती, पण हा एक खूप मोठा धक्का आहे. कारण गंगाप्रसाद आनेराव साहेब हे आम्हाला कळतंय तेव्हापासून त्यांच्या गाडीवर शिवसेना आणि जय महाराष्ट्र हे नाव याच्याशिवाय आम्ही त्याच्या गाडीवर दुसरं नावच बघितलं नाही. आणि त्यांच्या गाड्या निवड लोकांचे लग्न लावणं, मातीला जाणं आणि सामाजिक कार्य करून शिवसेना कशी वाढेल आणि शिवसेना पक्षाचा तालुक्यामध्ये कसा सरपंच होईल, जिल्हा परिषद सदस्य कसा होईल, खासदार आमदार कसा होईल, यासाठी हा माणूस झटणारा माणूस होता. आणि हा माणूस जरी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष असला तरी ह्या माणसाची परभणी जिल्ह्याच्या शहराशी सुद्धा नाळ जोडलेली होती. म्हणून गंगाप्रसाद आनेराव साहेब एक ग्रामीण आणि शहराशी जोडलेला एक तळागाळातील हाडामासाचा शिवसैनिक होता. आणि अशा माणसावर जर पक्ष कारवाई करत असत तर आमच्यासारखे नवीन येणाऱ्या पोरांनी पक्षामध्ये काम कसं करायचं, या उद्देशातून आज आम्ही सर्वांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आत्मचिंतन केलं की ह्या एवढ्या मोठ्या निष्ठावंत माणसाला पक्ष डावलू शकतो तर उद्या आपल्यावर तर कधी पण टांगती तलवार येऊ शकते. म्हणून आमचं आजही आम्ही शिवसेनेचे आहेत
गंगाप्रसाद आनेवार साहेब सुद्धा शिवसेनेचे आहेत. आम्ही सर्वजण शिवसेनेचे निष्ठावान आहेत आणि हे फक्त आम्ही पक्षाला एक आमच्यावर जी आमच्या जिल्हा अध्यक्षावर जी तुम्ही वेळ आणली आमच्यावर येईल आणि निष्ठावंताला तुम्ही कुठेतरी खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळं सर्वसामान्य शिवसैनिक, बाळासाहेबाचा शिवसैनिक, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा शिवसैनिक, शिवसैनिकाला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आमची एक आत्मचिंतन बैठक करून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे आमचे सर्वांचे सामूहिक राजीनामे पाठवत आहेत की उद्धव साहेबांनी केलं का मध्ये कोण केलं याची आम्हाला एवढी जाणीव नाही, पण उद्धव साहेबांना आम्ही एक जाणीव करून द्यायलो की ज्या माणसाने शिवसेना घडवली, ज्या माणसाने शिवसेना वाढवली, त्या माणसाच्या बाबतीत असं व्हायला न पाहिजे होतं. आणि याच्यावर तुम्ही 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये निर्णय घेऊन तुम्ही आमच्या पुन्हा जिल्हा अध्यक्षपदी गंगाप्रसाद आनेवार भाऊ यांना नियुक्ती करून आम्हाला न्याय द्यावा, नसता आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामे देत आहोत. धन्यवाद.